Hello guys, good morning, have a nice day. This is Basveshwar Kadgaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we are going to learning very important topic, that is five important gases, or we can say five important prans in our body, in our body as well as all human beings body, which is very useful for living alive. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण आपल्या शरीरामध्ये जे 5 प्राण आहेत मुख्य, किंवा 5 प्रकारचे जे वायू आहेत, त्याला गॅसेस पण म्हणतात. 5 प्रकारचे जे गॅसेस आहेत आपल्या शरीरामध्ये, किंवा 5 प्रकारचे जे प्राण आहेत, पंचप्राण, ते आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी, आपले शरीर जिवंत ठेवण्यासाठी किती उपयोगाचे असतात आणि त्याचा ठिकाण कुठं असतो आणि त्याचा उपयोग कसा केला जातो याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. तेव्हा प्लीज व्हिडिओ अतिशय खास होणार आहे. व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, पूर्णतः व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला पूर्णतः कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, सो लेट्स स्टार्ट. Which are the 5 important gases which are useful to body live alive? The first one is प्राणवायू. पहिला कोणता आहे? प्राणवायू. सेकंड वन इज अपान वायू. दुसरा कोणता आहे? अपान वायू. तिसरा कुठला आहे? समान वायू. चौथा आहे उदान वायू. अँड फिफ्थ इज व्यान वायू. म्हणजे आपल्या शरीरात जे पंचप्राण आहेत, 5 प्रकारचे प्राण किंवा 5 प्रकारचे गॅसेस जे आपले शरीर जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतात, आपल्या शरीराला जिवंत, ज्याच्यामुळे आपलं शरीर जिवंत आहे. तर असे जे पंचप्राण आहेत ते म्हणजे प्राणवायू, अपान वायू, समान वायू, उदान वायू आणि व्यान वायू. हे पंचप्राण, 5 प्रकारचे प्राण म्हणा किंवा 5 प्रकारचे गॅस आपल्या शरीराच्या आतमध्ये जातात, किंवा शरीराचे त्यांचं ठिकाण आहे, किंवा शरीरामध्ये ते आहेत म्हणून आपण जिवंत आहोत. आणि जर हे पंचप्राण जर आपल्या शरीरापासून निघून गेले तर आपला देह म्हणजे डेड बॉडी होईल, मृत अवस्थेत होईल. ठीक आहे. तर पहिला जो आहे प्राणवायू, आणि फेर इट इज प्लेस्ड. हे कुठं आहे याचं ठिकाण? प्राणवायूचं ठिकाण कुठं आहे? नाकापासून, म्हणजे इथपर्यंत, नाकपुड्यात आहेत, नाकापासून ते हृदयापर्यंत. आपलं हृदय जे आहे, हे हृदय छातीच्या इथं डाव्या साईडला हृदय असतं. तर नाकापासून हा हृदयापर्यंतचा जो भाग आहे तो प्राणवायूनं व्यापलेला आहे. हा प्राणवायू आपण हवेच्या द्वारे घेतो. हवेतून आपण काय घेतो? O2 घेतो. O2 म्हणजे ऑक्सिजन घेतो. पूर्णच हवा घेतो, परंतु त्यातला ऑक्सिजन जो आहे त्याला प्राणवायू म्हटलं जातं. आणि इतर जे वायू आहेत ते बाकीचे पण इकडून तिकडं दुसऱ्या कामासाठी वापरली जातात, किंवा ते वेस्टेज मध्ये टाकून दिली जातात. परंतु मुख्य जो वायू आहे प्राणवायू तो म्हणजे O2. O2 म्हणजे ऑक्सिजन. तर हा प्राणवायू आपल्याला सगळ्या 5 वायूमध्ये हा जो प्राणवायू आहे याचं महत्व अनन्यसाधारण आहे. सगळ्यात मेन आहे, हा सगळ्यात प्रधान वायू आहे, मुख्य वायू आहे, आणि याच्यामुळे आपलं शरीर जिवंत राहायला मदत होते. तर पहिला वायू कुठला आहे? प्राणवायू. आणि याचं ठिकाण कुठून कुठपर्यंत आहे? तर हे नाकापासून ते या छातीमधील हृदय जे आहे, ह्या इथून इथपर्यंत याचं कार्य प्राणवायूचं असतं. आणि इथून तो इथपर्यंतचा भाग तो व्यवस्थित ठेवतो, तसेच पूर्ण शरीर पण जिवंत ठेवण्याला याचा उपयोग होतो. हा झाला फर्स्ट प्राणवायू. ठीक आहे. आता त्यानंतरचा जो वायू आहे तो कुठला आहे? अपान वायू. दुसरा जो वायू आहे तो अपान वायू म्हटलं जातं. त्याचं नाव आहे अपान वायू, किंवा अपान गॅस, किंवा अपान वायू.
तर या वायूचं ठिकाण कुठं आहे शरीरामध्ये? आपली जी नाभी आहे, नाभीपासून ते पूर्ण शरीराचा जो खालचा भाग आहे म्हणजे बेंबीपासून खालच्या भागात सगळीकडे नियंत्रण ठेवण्याचं काम हे अपान वायूचं आहे. म्हणजे अगदी पायाचं जे अंगठा आहे, तळपाय, तिथून ते बेंबीपर्यंतचा भाग, या सर्व शरीरावर नियंत्रण हा अपान वायू ठेवत असतो. नेक्स्ट वायू जो आहे अपान वायू, तो बेंबीपासून ते पूर्ण खालचा भाग शरीराचा यावर नियंत्रण ठेवण्याचं किंवा या हे सगळी यंत्रणा व्यवस्थित ठेवण्याचं कार्य हा अपान वायू करत असतो. ठीक आहे. तसेच याचं मेन आणखी एक कार्य म्हणजे आपले जे गुदद्वाराचे काम आहे, म्हणजे आपण शौचास वगैरे बसतो तर त्यावेळेला शौच होण्याचं जे काम, म्हणजे जी ताकद लागते शौच होण्यासाठी, तर तेही अपान वायूमुळेच आपण शौच मलमूत्र बाहेर फेकली जातात ह्या अपान वायूच्या द्वारेच. आपण जे प्रातविधीला जातो ना सकाळी, तर ते काम हे करायचं काम अपान वायूचं आहे. तसंच मूत्र शरीराच्या बाहेर टाकण्याचं म्हणजेच युरिन जे आहे शरीरातलं ते बाहेर टाकण्याचं बी काम अपान वायूचं आहे. शिवाय शरीरामध्ये आपण उबडधबड जर खाल्लं किंवा तेलकट आंबट खाल्लं, अतिशय खाल्लं की पोटात गॅस होतात बघा, आणि ते गॅस मग शरीराच्या बाहेर पडतात. कुठून पडतात हे सांगत नाही, तर गॅस पडले मग त्याला गॅस शरीरातले जे नको असलेले वेस्टेज जे वायू आहेत ते पडतात की नाही बाहेर, आणि हे बाहेर टाकण्याचं काम सुद्धा या अपान वायूचंच आहे. गुदद्वाराद्वारे हे वायू बाहेर पडले जातात. कधी कधी इतका दुर्गंध येतो की विचारू नका. तर हे शरीरातलं जे वेस्टेज वायू आहेत ते सुद्धा बाहेर फेकण्याचं काम हा अपान वायू करतो. ओके. तिसरा जो वायू आहे पंचप्राणापैकी किंवा 5 गॅसेस पैकी, आपल्या शरीराचे 5 मुख्य वायू आहेत किंवा पंचप्राण आहेत, त्यातला पहिला आपण डिस्कस केलेला आहे प्राणवायू, त्यानंतर अपान वायू डिस्कस केलेला आहे, आणि तिसरा आहे समान वायू. तर हा समान वायूचं ठिकाण कुठं असतं? वेर इट इज प्लेस्ड समान वायू, तर छातीपासून, म्हणजे या छातीपासून ते बेंबीपर्यंत, नाभीपर्यंत, छातीपासून ते नाभीपर्यंतचं जे ठिकाण आहे किंवा कार्यक्षेत्र आहे या समान वायूच्या हद्दीत येतं. आणि ह्या समान वायूचं मुख्य कार्य काय आहे? तर शरीरातलं डायजेशन. इट वर्क्स ॲज फॉर इट इज वर्किंग फॉर डायजेस्टिव्ह पर्पज, म्हणजे शरीरातलं डायजेशन होण्यासाठी, पचनक्रिया होण्यासाठी या समान वायूचा उपयोग होतो. समान वायू जर शरीरात व्यवस्थित असेल तर आपलं पचनक्रिया व्यवस्थित असते, आपण खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचतं आणि शरीरात ताकद, बळ, जोम, उत्साह सगळं येतं. कशामुळं? तर ह्या समान वायूमुळं. म्हणून समान वायूचं प्रमाण किंवा प्राणवायूचं प्रमाण किंवा अपान वायूचं प्रमाण हे नियंत्रित असणं गरजेचं आहे. यात जर कमी जास्तपणा झाला तर पूर्ण बॉडीचं नियंत्रण ढासळून आपण आजारी पडतो. ओके. तर समान वायूचं कार्य, समान वायूचं ठिकाण कुठून कुठपर्यंत आहे? छातीपासून ते बेंबीपर्यंतचा जो भाग आहे तो समान वायूनं व्यापलेला आहे. हा तिसरा पंचप्राण आहे, आणि या तिसऱ्या पंचप्राणाचं काम आहे की आपल्या शरीरातलं जे अन्न आहे, म्हणजे जठराग्नीला मध्ये जे रस निर्माण करण्याचं कार्य आहे, जठराग्नीमध्येच अन्न पचन होतं ना, आणि त्या जठराग्नीमध्ये रस निर्माण होऊन अन्नाचं पचन व्यवस्थित करण्याचं काम समान वायू करतो. ओके. नेक्स्ट, दॅट इज फोर्थ गॅस, दॅट इज चौथा गॅस कुठला आहे? फोर्थ गॅस इज उदान वायू. हा याचं नाव आहे उदान वायू, आणि याचं ठिकाण वेर इट इज प्लेस्ड उदान वायू. तर उदान वायूचं ठिकाण कुठपर्यंत आहे बघा. हा जो कंठ आहे, आपल्या गळ्यामध्ये कंठ असतं बघा, कंठापासून जो वरचा भाग आहे डोक्यापर्यंत हे सगळा, तर ह्या उदान वायूचं हे नियंत्रण असतं. कंठापासून ह्या वरती डोक्यापर्यंत, म्हणजे ह्या मेंदूपर्यंत, मस्तकापर्यंत सगळीकडेच तर उदान वायू कार्यरत असतो. तर यामुळं काय होतंय?
आपलं नाकाचं काम, डोळ्याचं काम, तोंडाचं काम, कानांचं काम नियंत्रित करण्याचं काम हा उदान वायू करतो. तसंच आपल्या बुद्धीचं काम, आपल्या डोक्यामध्ये जी बुद्धी आहे त्या बुद्धीला चालना देण्याचं किंवा मेमोरी, बुद्धीमध्ये मेमोरी भरण्याचं काम, किंवा शरीर थकलं की झोप आणण्याचं काम, हे जे जितकी कामं आहेत हे सगळे उदान वायूची कामं आहेत. आणि उदान वायूचं ठिकाण हे या कंठापासून ते वरती सर्वत्र म्हणजे इथपर्यंतचं ठिकाण हे उदान वायूचं आहे. एवढं कार्यक्षेत्र हे उदान वायूचं आहे. एवढ्यावर ह्या शरीराच्या एवढ्या भागावर तो नियंत्रण करतो. हा झाला चौथा प्राण, फोर्थ गॅस. अँड द लास्ट फिफ्थ गॅस इज व्यान वायू किंवा व्यान गॅस. तर हा जो पाचवा वायू आहे शरीरातला पंचप्राण, जो पाचवा आहे त्याचं नाव आहे व्यान वायू. तर व्यान वायूचं काम काय असतं आणि याचं ठिकाण कुठं असतं? तर व्यान वायू हा पूर्ण शरीरभर पसरलेला असतो. त्याचं ठराविक ठिकाण नाही, म्हणजे पूर्ण शरीरामध्ये याचं ठिकाण असतं किंवा या फिरू शकतो व्यान वायू. आणि व्यान वायूचं मुख्य कार्य काय असतं? व्हॉट इज द वर्क ऑफ व्यान वायू? इट कंट्रोल्स होल अदर 4 गॅसेस, दॅट इज प्राणवायू, अपान वायू, समान वायू अँड उदान वायू. तर ह्या 4 जे गॅस आहेत, इतर प्राणवायू असेल, अपान वायू असेल, समान वायू असेल किंवा उदान वायू असेल, तर या 4 वायूवर नियंत्रण ठेवण्याचं काम, यांच्याकडून व्यवस्थित काम करून घ्यायचं काम म्हणजे बॉडीचा मुख्य जो आहे मोरक्या, मुकादम आपल्या शरीरातला, तो व्यान वायू आहे. म्हणजे हे बाकीचे जे वायू आहेत हे व्यवस्थित काम करतात का नाही याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हा व्यान वायू करतो. म्हणून व्यान वायू हा हेडमास्टर आहे आपल्या शरीरातला, या पंचप्राणाचा हेडमास्टर आहे. बाकीचे 4 जे मास्तर आहेत, प्राणवायू असेल, अपानवायू असेल, समान वायू असेल किंवा उदान वायू असेल, या 4ही वायूवर नियंत्रण करण्याचं काम हे हेडमास्टर असलेला व्यान वायू करतो. आणि या व्यान वायूचा ठिकाण हे सर्वत्र शरीरात सर्वत्र तो फिरतो, सगळीकडे असतो. हेडमास्टर असं कोणी याच वर्गात बसा, त्या वर्गात बसा असं कोणी म्हणणार नाही. तो कुण्याही वर्गात जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो, ऑफिसमध्ये बी थांबू शकतो. आणि पूर्ण शरीरात, तसं पूर्ण शरीरात हा कुठेही प्रवेश करू शकतो आणि तिथलं कार्य कसं चाललेलं आहे याची देखरेख करू शकतो. म्हणून ह्याला मुख्य मेन, जसं मेन प्राणवायू आहे इतर 4 मध्ये, तर ह्या 5 मध्ये प्राणवायू मुख्य आहे, पण या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे व्यान वायूचं आहे. तर अशा रीतीनं वी डिस्कस 5 गॅसेस, 5 प्राण्स इन बॉडी पार्ट्स, किंवा बॉडी मधले 5 जे पंचप्राण आहेत आपल्या शरीरातले. आपण ज्यावेळेला मरत होतो त्यावेळेला आपल्या शरीरातून हे पंचप्राण निघून गेलेले असतात. आणि आपला जो जप आहे नाकातनं, ओम, म्हणजे आपला जप चालवल्यानंतर आपण जिवंत आहोत. जप कोणता? सोहम. ज्यावेळेला आपण हवा घेतो सो आणि सोडताना हम, म्हणजे मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी नावाचा जप चालू आहे. मग तुम्ही देव माना किंवा न माना, तुम्ही नास्तिक असा आस्तिक असा, हा जप करावाच लागतो. ती ऑलरेडी करून घेतला जातो आणि त्यामुळेच आपण जिवंत आहोत. ज्या दिवशी हा जप थांबेल, आपला श्वासाचा जो जप चालू आहे तो ज्या दिवशी थांबेल त्या दिवशी आपण मृत झालेले असू. आणि घरातील लोक म्हणतात त्याला बाहेर काढा रे, हाकला रे, लवकर उशीर होतो आहे, भूक लागली आहे, आणि याला एकदा गाडा पुरा काहीतरी करा, पण लवकर करा आणि मोकळं व्हा, आणि मग आंघोळ करून आपल्या आपल्या रोजच्या विधीला लावूया. तर हे म्हणजे आपल्या शरीरात पंचप्राण आहेत. these 5 gases are very important for human beings for living alive. माणसाला जिवंत ठेवण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी या 5 वायूचा किंवा या पंचप्राणाचा खूप उपयोग असतो. आणि हे पंचप्राण आपल्या कुडीमध्ये आहेत, म्हणूनच आपल्या ह्या कुडीला किंमत आहे किंवा आपला देह जिवंत आहे. ठीक आहे. तर हे झाले मुख्य पंचप्राण.
परंतु याचे उपप्राण म्हणजे एकूण 10 प्राण आहेत आपल्या शरीरात. 10 प्राण, 10 गॅसेस. पहिले 5 आपण डिस्कस केलेले आहेत. पहिले पंचप्राण कोणते कोणते आहेत? प्राणवायू, अपानवायू, समानवायू, उदानवायू आणि व्यानवायू. तर हे 5 प्रकारचे डिस्कस करून झालेले आहेत. आता उपवायू जे आहेत शरीरामध्ये, उप म्हणजे सब गॅसेस. जसं कलेक्टर असतो आणि डेप्युटी कलेक्टर त्याच्या हाताखालचा, किंवा हेडमास्टर आणि त्याच्या हाताखालचा एक सब हेडमास्टर, तसे हे उपवायू आहेत. म्हणजे एक मुख्य आणि त्याचा हाताखालचा म्हटल्यासारखं. हे 5 मुख्य आहेत, त्याच्या 5 च्या हाताखालचे आणखी 5 आहेत, हे उपवायू किंवा उपप्राण. तर हे सुद्धा 5च आहेत. याची नावं the sub gases are, first one is नाग प्राण. पहिला जो आहे नाग प्राण. दुसरा आहे कूर्म प्राण. दुसरा कुठला आहे? कूर्म प्राण. तिसरा आहे क्रिकर प्राण. आणि चौथा आहे देवदत्त प्राण. चौथा कुठला आहे? देवदत्त प्राण. आणि लास्ट 5वा प्राण जो आहे उपप्राण, धनंजय प्राण. नाग प्राण, कूर्म प्राण, क्रिकर प्राण, देवदत्त प्राण आणि धनंजय प्राण. तर आता यांचे कार्य काय काय आहेत बघूया. जो नाग प्राण आहे, उपप्राणापैकी नाग प्राण, आपण ज्या वेळेला शिंकतो बघा, शिंक येते आपल्याला, अच्छा सट शिकलं म्हणतो आपण, म्हणजे सत्य आहे. मी जे बोलतोय ते सत्य आहे. आपण काहीतरी बोलत असताना कुणी जरी शिंकलं की सत्य आहे बघा, म्हणजे हे खरं आहे बघा. तर हे शिंकण्याचं काम किंवा शिंकेवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे नाग प्राणाचं आहे. नाग प्राणाचं काम काय आहे? शिंकताना याचा उपयोग होतो. दुसरा आहे कूर्म प्राण. कूर्म प्राणाचा उपयोग कधी होतो? जांभळी देताना. जांभळ्या येतात ना आपल्याला, आळस आला, खूप थकलो बाबा, आय एम सो टायर्ड यार, आय वॉन्ट टू टेक सम रेस्ट, लाईक दिस. तर मी खूप थकलो बाबा, आता मला थोडी विश्रांतीची गरज आहे, असं ज्या वेळेला आपण म्हणतो, असं करतो. जांभई देताना, जांभई ज्या वेळेला आपण देतो, जांभई देताना या कूर्म प्राणाचा उपयोग होतो. हा जो दुसरा प्राण आहे शरीरातला उपप्राण, कूर्म प्राण, तर त्याचा उपयोग काय? जांभळी देताना. पहिला कोण आहे? नाग प्राण. त्याचा शिंकताना नागप्राणाचा उपयोग होतो. दुसरा जो आहे कूर्म प्राण, त्याचा जांभळी देताना उपयोग होतो. जांभळी सगळ्याला माहिती, आळसाला येते बघ जांभळी. तर हे जांभळी देण्याचं कार्य हे कूर्म प्राणाचं आहे. तिसरा आहे क्रिकर प्राण. क्रिकर प्राण म्हणजे आपल्या शरीरावर खाजवल्यासारखा भास होतो ना, आपण असं खाजवतो बघा, लाईक दिस, खाजवतो ना माकडासारखं असं. तर हे खाजवण्याचं कार्य हे क्रिकर प्राणाचं आहे. हे उपप्राण आहे. आणि चौथा जो आहे प्राण्यातला, देवदत्त प्राण. तर हा जो देवदत्त प्राण जो आहे शरीरातला, आपल्या पापण्या खालीवर होतात बा, उघडझाप असं होतात का नाही? पापण्या उघडझाप. एखाद्या वेळेस वादळ आले की आपण एकदम पापण्या असं हलवतो, डोळे मिटून घेतो. तर हे कार्य हे देवदत्त प्राणाचं आहे. आपल्या शरीरामध्ये जर देवदत्त प्राण नसेल तर आपली पापण्या खालीवर झाल्याच नसत्या. म्हणून हे उपप्राण जे आहेत हे सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत. आणि 5वा जो उपप्राण आहे लास्टवाला, तो धनंजय प्राण. धनंजय हे नाव कोणाचं होतं? अर्जुनाचं. धनंजय म्हणजे सारखा विजयी होणारा धनुर्धारी असा जो नर आहे, असा तो अर्जुन. त्याला अपयशच माहित नाही, सारखा यशस्वी होणारा, सारखा धनुष्य घेऊन तयार सज्ज असणारा, आणि कुठेही धनुष्याला बाण मारला की तो बाण काम फत्ते करून येणाराच, असा हा धनंजय प्राण. हा कधी उपयोगाला येतो? तर आपण उचकी देतो बघ, उचकी माहिती आहे ना? उचकी
मला लागली कुणाची उचकी. आता आलं लक्षात, असलं गाण्यावरून लगेच लक्षात. तर हिचकी, हिंदीमध्ये याला हिचकी म्हणतात. तर मला लागली कुणाची उचकी. तर कुणीतरी आपली आठवण काढत असतो, आतुरतेनं आपली आठवण काढत असतो, तर त्यावेळेला आपल्याला उचकी लागते. हे एक कारण आहे आध्यात्मिक. आणि शरीरामध्ये जेवताना किंवा खाताना आपला एखादा कण श्वसन नलिकेमध्ये जर अडकला गेला तर त्यावेळेला सुद्धा उचकी लागते. ही दोन्ही कारणं बरोबर आहेत, एकच बरोबर नाही, दोन्ही. रुपया म्हटले की त्याला दोन बाजू असतात, काटा आणि छाप दोन्ही पण असतात. माणूस म्हटले की चांगला आणि वाईट दोन्ही असतात. निस्ताच चांगला असेल तर तू देव असेल, निस्ताच वाईट असेल तर तू राक्षस असेल. परंतु चांगला आणि वाईट ह्या दोन्हीचं मिश्रण आहे, म्हणून तर तू आपण माणूस आहोत. ज्या वेळेला पाप आणि पुण्य बरोबर झालेलं आहे, 50% पाप 50% पुण्य, तेव्हाच आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे. 184 योन्या फिरून मानवा जन्म आला. आपल्याला हा जन्म नरदेह मिळण्यासाठी 184 फेऱ्या घालून, म्हणजे इतके जन्म घेऊन मग हा नरदेह मिळालेला आहे. तेव्हा नरदेहाचं आपण सार्थक करायला पाहिजे की नाही, का व्यर्थ घालवायचं. नरसे नारायण भी बनने को आता है तो, और नरसे नराधम म्हणजे राक्षस पण बनायचं. आपल्या हातात आहे आपण काय बनायचं, राम बनायचं की रावण बनायचं, चांगलं बनायचं की वाईट बनायचं, छापा बनायचा की काटा बनायचा. हे सगळं आपल्या हातातच आहे, आपल्या हातात आहे. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हटलं जातं. जसं आपण विचार करतो तसं आपण बनतो. ॲज यू थिंकिंग सो यू बिकमिंग. तुम्ही जसे विचार कराल तसे बनाल. म्हणून चांगले विचार केले तर आपण चांगले बनूया, वाईट विचार केले तर आपण वाईट बनणार. ओके. तर अशा रीतीनं आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्र हो, शरीरामध्ये जे पंचप्राण आहेत, कोणकोणते, प्राणवायू, अपानवायू, समानवायू, उदानवायू आणि व्यानवायू, हे मुख्य पंचप्राण. आणि उपप्राण नागप्राण, कूर्मप्राण, क्रिकर प्राण, देवदत्त प्राण आणि धनंजय प्राण याविषयी सविस्तर जाणून घेतलेला आहे. आय होप ऑल ऑफ यू गाईज अंडरस्टँड टुडेज टॉपिक व्हेरी वेल. And even if there is any type of difficulty, any type of conclusion about this topic, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay. So guys, I hope all of you guys understand this topic very well. Okay. Guys, if you are new in my channel, and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button, you just press that button and subscribe the channel. If you likes my videos, then make it like, share it, and give your best comments. Thank you, thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.